नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस यायला लागले, की सर तुमचे व्हिडिओ सध्या YouTubeवरती येत नाहीत. तर मित्रांनो, गेली 1 महिनाभर आपण काही कारणास्तव बिझी असल्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते तुरळक प्रमाणामध्ये येत होते. परंतु आजपासून आपण दिवसाला कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ या ठिकाणी YouTubeवरती पोस्ट करणार आहे. आता पोलीस पाटील संदर्भाच्या अनुषंगाने बोलायचं झालं, तर आतापर्यंत जेवढे काही पोलीस पाटील पदाचे पेपर झालेले आहेत, जवळ-जवळ 50 एक पेपर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, की त्याचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला कुडाळ उपविभागाचा जो पेपर झालेला आहे 2023 चा, तो 2023 च्या पेपरची आपल्याला संपूर्ण प्रश्न उत्तरं या ठिकाणी बघायची आहेत. आता आपण फक्त या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढं बघणार आहे. आणि नंतर जसं तुमची एक्झाम होईल किंवा हे सगळे पेपर झाल्यानंतर हे ज्यावेळेस 50 पेपर आपले कंप्लीट होतील, त्यानंतर आपण प्रत्येक प्रश्नाचं जे विश्लेषण आहे म्हणजे गणिताचं ते बघणार आहे. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि हा पेपर बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल, की यामध्ये कोणकोणते विषय आहेत आणि कोणकोणत्या विषयावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर जास्त वेळ न लावता आपण आता सुरुवात करूया बघा. पहिला आहे शून्य अंश अक्षवृत्तास डॉट डॉट असे म्हणतात. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विषुववृत्त. शून्य अंश अक्षवृत्ताला विषुववृत्त किंवा त्यालाच बृहद्वृत्त सुद्धा असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मृत समुद्र. आता या मृत समुद्राची क्षारता किती आहे? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देत गेला तर तुमचा अभ्यास होणार आहे. बाकीची मुलं जी काही कमेंट करणार आहेत त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि त्यामुळे तुमचा अभ्यास होणार आहे. ज्यावेळेस आपले हे 50 पेपर कंप्लीट होणार आहेत, त्यावेळेस 50 प्लस प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी पोलीस पाटील पदाच्या बघायच्या आहेत. तर त्यानंतर आता हे प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊन जाईल, की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि मी जे मटेरियल देणार आहे ते दिल्यानंतर तुम्हाला 100% मार्केटमध्ये कुठलंही बुक वगैरे घ्यायची गरज नाही. परंतु ज्यांना आपले टेस्ट सीरीज पर्चेस करायची असेल किंवा ज्यांना आपली बॅच लावायची असेल त्यांच्यासाठी माझा नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, सिंधुदुर्गात दरवर्षी सर्वाधिक पर्जन्य होणारे ठिकाण कोणते? आता हा जिल्हा विशेषवरती प्रश्न आहे. कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने हा विचारलेला प्रश्न जरी असेल तरी याच्यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न येत असतो, की महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो? इथं जरी तुम्हाला सिंधुदुर्ग दिला असेल, तरी भविष्यात इतर जिल्ह्यांमध्ये जर प्रश्न आला जी-केमध्ये तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी होते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबोली. त्यानंतर बघा, औरंगजेब हा कोणाचा मुलगा होता? तर याचं योग्य उत्तर आहे 4चं 4 शहाजहानचा औरंगजेब हा मुलगा होता किंवा शहाजहानच्या मुलाचे नाव काय? तर त्याच्या मुलाचे नाव आहे औरंगजेब. आता हे जे प्रश्न मित्रांनो विचारलेले आहेत, आपलं जे ई बुक आहे, त्या ई बुकमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळून जाणार आहेत. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोण शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचे सदस्य नव्हते? तर अष्टप्रधान मंडळाचं आपल्या बुकमध्ये सगळं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाजीप्रभू देशपांडे. आता हे जे अष्टप्रधान मंडळ आहे मित्रांनो, त्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणाकडे कोणता कारभार होता हे सुद्धा आपण आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न विचारला. आता प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे काय, की या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, की सदस्य कोण नव्हते? आता तुम्ही अभ्यास करत असताना हे अष्टप्रधान मंडळ अभ्यासायचं आहे, कारण याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. मग अष्टप्रधान मंडळाचा अभ्यास करत असताना मोहोळ त्र्यंबक पिंगळे अष्टप्रधान मंडळामध्ये कोणता कार्यभार होता यांच्याकडे? किंवा दत्ताजी वाकनीस यांच्याकडे कोणता होता? हंबीरराव मोहिते यांच्याकडे कोणता कार्यभार होता? हे तुम्हाला बघायचं आहे. ते सुद्धा आपण एका ट्रिक्सच्या माध्यमातून त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. तर याचं उत्तर आहे बाजीप्रभू देशपांडे. त्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता लक्षात ठेवा, संविधान सभा आणि मसुदा समिती यामध्ये तफावत आहे. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत, तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर बघा, अवर फूड इज डायजेस्ट म्हणजे आपले अन्न जे आहे ते डॉट डॉट मध्ये पचवले जाते. त्याचा अर्थ आहे स्टमक म्हणजे पोट. त्यानंतर बघा, सूर्यग्रहण होताना डॉट डॉट म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. म्हणजे बघा, सूर्य, त्यानंतर चंद्र आणि पृथ्वी असा हा क्रम असतो. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये या ठिकाणी काय असणार आहे? चंद्र असणार आहे.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आरवलीचे वेतोबा मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये येते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वेंगुर्ला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? तर याचं उत्तर आहे परमवीर चक्र. प्रश्न क्रमांक 12 पाण्याचा गोठणांक किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0°C. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. आता द्रौपदी मुर्मूंच्या बाबतीत जर तुम्हाला बोलायचं झालं, तर तुम्ही याचा अभ्यास करत असताना द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? पहिला प्रश्न, की त्या महिला राष्ट्रपती कितव्या आहेत? त्यानंतर एकूणातल्या त्या कितव्या राष्ट्रपती आहेत? हे त्यानंतर त्या कोणत्या समाजामधून येतात? कोणत्या समाजामधून येतात? त्यानंतर त्यांना शपथ दिलेले राष्ट्रपती कोण सॉरी सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत, ते सरन्यायाधीश कोण होते? एवढा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि कोणत्या दिवशी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे? शपथ कोणत्या दिवशी घेतलेली आहे? म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 गोष्टी तुम्हाला या द्रौपदी मुर्मूंच्या बाबतीमध्ये अभ्यासाच्या आहेत. कारण सध्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत. त्यानंतर बघा मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 15 महसूल विभागाचा ग्राम स्तरावरील अधिकारी कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तलाठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 बटाटा हे काय आहे? पर्याय क्रमांक बी खोड आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 मुघल सत्तेचा संस्थापक डॉट डॉट हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. उत्तर आहे बाबर. त्यानंतर बघा 18चं उत्तर आहे एक घड्याळ 15,000 रुपयाला खरेदी केले व ते 12% नफ्याने विकले तर घड्याळाची विक्री किंमत किती? तर याचं उत्तर आहे 16,800 म्हणजे 15,000 रुपये याच्यावरती जर 12% तुम्ही काढले तर हे 1800 रुपये येतात. मग हे 1800 आणि हे 1500 असे एकूण किती होतात? 16,800. तर हे विश्लेषण मित्रांनो आपण नंतर बघणारच आहे. परंतु सध्या फक्त आपण प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी बघूया. त्यानंतर बघा संत तुकारामांचे गाव डॉट डॉट होते तर याचं उत्तर आहे देहू. भारतीय अवकाश किंवा अंतराळ संशोधन संस्था कोणती आहे? तर इस्रो. आता इस्रोचा तुम्हाला काय करायचं आहे? फुल फॉर्म सुद्धा बघायचा आहे. हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. वाचून जायचं आहे. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा अवकाशात जाणारा भारताचा पहिला अंतराळवीर याचं उत्तर आहे काय? राकेश शर्मा. आता हा राकेश शर्मा कोणत्या वर्षी गेलेला आहे चंद्रावरती? कोणत्या वर्षी गेलेला आहे? तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही एका वहीमध्ये ही जी प्रश्नपत्रिका बघितली, तर ही प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी फक्त तुम्हाला नोट डाउन करायच्या आहेत. त्यानंतर बघा ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. आता समाज जे आहेत, ब्राह्मो समाज आहे, सत्यशोधक समाज आहे वगैरे यांच्या संबंधीची जी माहिती आहे ती आपल्या ई बुकमध्ये आहे. तुम्ही जर आपलं ई बुक मित्रांनो घेतलं, तर तुम्हाला कळून येईल, की जेवढ्या आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्या सगळ्या प्रश्नपत्रिकामधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या ई बुकमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांनी आपलं ई बुक घेतलेलं आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने ते 2 वेळा, 3 वेळा रीड करायचं आहे. अजूनही तुमच्याकडे चांगला वेळ आहे. 1 महिन्याचा कालावधी तरी आहे. 1 महिन्यानंतर मात्र सगळ्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी हळू तुम्हाला पेपर झालेले बघायला मिळतील. त्यानंतर बघा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संसद. कायद्याची निर्मिती करणारी संस्था लक्षात ठेवायचा आहे का? संसद. आणि न्याय व्यवस्था आपली कुठली आहे? सर्वोच्च तर सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतर बघा ययाती या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक कोण? तर बघा याचं उत्तर आहे वि. स. खांडेकर. आता तुम्हाला प्रश्न विचारताना वि. स. खांडेकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर त्याचं उत्तर आहे ययाती. वि. स. खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर तो ययाती पुरस्काराला मिळालेला आहे. आणि वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे तुम्हाला ययाती, ज्ञानपीठ आणि वि. स. खांडेकर या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक किती आहे? तर NH 66. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या प्रत्येक जिल्ह्याचा जो नॅशनल हायवे क्रमांक आहे तो तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तो वहीमध्ये तुम्हाला नोट डाउन करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा केशवसूत हे कोणत्या मराठी लेखकाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे कृष्णाजी केशव दामले. आता हे जर तुम्हाला केशव कुमार आणि केशवसूत यामध्ये विद्यार्थ्यांची गफलत होते. तर केशवसूत यांचं नाव कृष्णाजी केशव दामले आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं? तर बघा सूत जे असतं ना सूत
सूत ज्याला आपण म्हणजे दोरीचा एक दोऱ्याचा प्रकार असतो बघा. सूत कातणे वगैरे ज्याच्यापासून वेगवेगळ्या साड्या वगैरे बनवल्या जातात किंवा कपडे बनवले जातात. तर ते सूत ज्यावेळेस कातलं जातं, तर ते सूत कातून काय झालेलं आहे, तिथं कामाला असणाऱ्या महिला किंवा पुरुष जे काय आहेत, ते दमलेले आहेत असं लक्षात ठेवायचं. सूत कातून दमलेले आहेत. यावरून तुम्हाला लक्षात येईल, की केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. कारण केशवसूत आणि केशव कुमार यांच्यामध्ये फरक आहे. प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे केशव कुमार आणि केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27 कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलाद. त्यानंतर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रालगतच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? पर्याय क्रमांक बी 2 राज्यांच्या सीमा लागून आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय, आता इथे जे प्रश्न विचारलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या जिल्ह्यांचे तयार करायचे आहेत. तुमच्या जिल्ह्याला एकूण किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बघा 4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिन कार्यक्रमानिमित्त मालवण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोठे उभारण्यात आला? तर याचं उत्तर आहे राजकोट. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळेस त्या ठिकाणी वादळ आल्याने तो पुतळा उडून गेला त्यावेळेला भयंकर या ठिकाणी म्हणजे रोष जो होता तो लोकांच्या मध्ये माजलेला होता आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असेल जे काही वादंग उठलेलं होतं ते. तर त्या त्या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं राजकोटमध्ये जो सध्या पुतळा उभा केलेला आहे, तर तो पुतळा कोणी उभा केलेला आहे? त्या म्हणजे पुतळा करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय आहे? बनवणाऱ्या ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1981. तुम्ही आपल्या आपल्या जिल्ह्याची स्थापना वर्ष बघायचे आहे. आता हा प्रश्न सोडून द्या. त्याच्यावरती काय एवढं विशेष येणार नाही. ते झालेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता उडता येणारा सस्तन प्राणी आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वटवाघूळ. त्यानंतर बघा पोलीस पाटील पदाचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार चालते? प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1937. आता हा जो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे याची मी तुम्हाला पीडीएफ सुद्धा दिलेली आहे. पीडीएफ नंतर आपले 2 व्हिडिओ आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याची प्रश्न उत्तर सुद्धा आपण घेतलेले आहेत. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध आहेत. आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पारा. आता इथे तुम्हाला दिसत असेल की विज्ञानवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता ज्या वेळेस तुमच्या एक्झाम डिक्लेअर होतील त्या वेळेस सुद्धा मी सांगत असतो. परंतु सध्या कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला फोकस करायचा आहे, कोणते विषय तुम्हाला वाचायचे आहेत, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पाठीमागे मी जे व्हिडिओ पोस्ट केलेले आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की कशा-कशा पद्धतीने लक्षात ठेवा 80 मार्कांचा जरी पेपर असला, तरी आपल्याला 60 प्लस मार्क्स जे आहेत ते तुम्हाला पोलीस पाटील होण्यासाठी पुरेसे आहेत. मग हे 60 प्लस मार्क्स घेण्यासाठी कोणकोणते विषय या ठिकाणी तुम्ही स्किप करायचे आहेत आणि कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले गेलेलं आहे. त्यामुळे ते पाठीमागचे जे व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत. आता आपण पोलीस पाटील संदर्भाच्या अनुषंगाने एक प्लेलिस्ट बनवणार आहे. ती प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती बघायला मिळेल. त्यानंतर बघा पोलीस पाटील पदाच्या निवृत्तीचे वय किती आहे? तर सध्या 60 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 36 निलंबित केल्यामुळे, रजेवर असल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पोलीस पाटील पद तात्पुरते रिकामे असल्यास सदर पदाची कर्तव्य पार पडण्यासाठी केलेली तात्पुरती नेमणूक किती कालावधीसाठी असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2 महिने. आता वर्गमुळात 196 म्हणजे 196 कशाचा वर्ग आहे? तर 14चा वर्ग आहे. त्यानंतर 105 चा घन या ठिकाणी विचारलेला आहे. तर 105 चा जर घन तुम्ही बघितला तर पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा एका चौरसाची बाजू 20 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे? आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 20 चा वर्ग बरोबर किती आहे? 400 चौरस सेमी. त्यानंतर बघा एका वर्तुळाचा परिघ 14 सेमी आहे तर त्याचा परिघ किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 44 सेमी. म्हणजे पाय डी जर तुम्ही घेतलं तर 22/7 गुणिले त्या ठिकाणी 14 आहे. 7 गुणिले 14 22 दुनी 44 सेमी म्हणजे पाय डी जे आहे ते व्यासाचं सूत्र आहे. याच्यावरून तुम्हाला त्याचा परिघ काढता येईल. तर विश्लेषण जे मित्रांनो आहे ते आपल्याला नंतर बघायचंच आहे. परंतु सध्या फक्त आपल्याला काय करायचं आहे त्याचं प्रश्न आणि उत्तर बघायचं आहे. मध्यानंतर काळ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पीएम म्हणतो. आता या पीएमचा जो लाँग फॉर्म आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. त्यानंतर बघा इमलचंदने 10 साबणांच्या खरेदीवर 4 साबण मोफत दिले तर किती टक्के सूट दिली? तर बघा
काय आहे? इमलचंदने 10 साबणांच्या खरेदीवर 4 साबण मोफत दिले तर किती टक्के सूट दिली? तर बघा 10 साबणांच्या खरेदीवर 4 साबणांची या ठिकाणी सूट दिलेली आहे. म्हणजे 10 10 100 10 चोक 40% या ठिकाणी काय केलेलं आहे? सूट दिलेली आहे. वर्तुळाचा परिघ त्याचं सूत्र काय आहे? 2 पाय आर म्हणजे पाय डी आणि 2 पाय आर ही 2 सूत्र त्याची आहेत लक्षात ठेवा. मगाशी आपण बोलताना काहीतरी चुकीचं वर्तुळाचा व्यास असं बोललेलो आहे. तर वर्तुळाचा परिघाचं हे सूत्र आहे. तर लक्षात ठेवा मन पूर्ण करा. 44वा प्रश्न. दुभत्या गाईच्या लाथा गोड. सुरेशने आंबा खाल्ला. मित्रांनो हा कर्मणी प्रयोग आहे. तुम्हाला कशा पद्धतीने प्रयोग ओळखायचा आहे, हे सुद्धा मी सांगणार आहे. यामधला कर्ता कसा ओळखायचा, त्यानंतर कर्त्याला कोणता प्रत्यय लावायचा आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारायचा, हे सुद्धा आपण बघणार आहे. त्यानंतर बघा इथे जर बघितलं तुम्ही विसंगत पद ओळखा, तर 5चा वर्ग आहे 25, 6चा वर्ग आहे 36, 7चा वर्ग आहे 49, मग 8चा वर्ग या ठिकाणी 64 पाहिजे होता, परंतु इथे 27 आहे आणि हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 47वा प्रश्न आहे कशापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते? तर बॉक्साईड नावाचं जे खनिज आहे त्याच्यापासून ॲल्युमिनियम या ठिकाणी मिळवले जाते. देवाज्ञा होणे म्हणजे काय आहे? मृत्यू पावणे. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 50 चांद्रयान 3 च्या लँडरचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे विक्रम. मग लँडरचं नाव जर विक्रम असेल तर प्रज्ञान काय आहे? हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि त्याचबरोबर चांद्रयान 3 मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली होती? ती तारीख सुद्धा तुम्हाला महत्त्वाची माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगतो की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्या गोष्टी कळून जातील. त्यानंतर खाशाबा जाधव यांना क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक कांस्य पदक मिळाले होते. तर ते कोणतं आहे? कुस्ती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52 महर्षी ही उपाधी पुढीलपैकी कोणाला मिळाली आहे? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. which prefix will you use to form the opposite of the given word म्हणजे डिसाइडेडच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे तर तो काय अनडिसाइडेड येणार आहे म्हणजे त्याला अन हा प्रत्यय लावावा लागणार आहे. त्यानंतर बघा मालिका पूर्ण तुम्हाला करायला सांगितलेली आहे तर ती त्याचं उत्तर आहे यू. आता हे तुम्ही जर का बघा ए नंतर बी सोडलेला आहे तर मग सी घेतलेला आहे. त्यानंतर सी नंतर बघा डी ई एफ डी आणि ई सोडलेला आहे आणि मग काय आलेला आहे एफ म्हणजे इथं 1चा गॅप आहे, इथं 2चा गॅप आहे, मग इथं 3चा येईल आणि इथं मग 4चा गॅप येणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही करत गेला तर ते यू उत्तर येणार आहे. त्यानंतर इथं बघा 55ला काय केले 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 तर 6चा वर्ग इथे किती येणार आहे? 36 येणार आहे. त्यानंतर बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता? तर या ठिकाणी समीकरण जो आहे तो म्हणजे हा शब्द नाही आहे. बाकी सागर, रत्नाकर, सिंधू हे तुम्हाला समानार्थी शब्द बघायचे म्हणजे जे आहेत ते तुम्हाला कळून येईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर मित्रांनो समानार्थी, विरुद्धार्थी त्यानंतर काही वाक्यप्रचार आहेत. त्यानंतर प्रत्ययघटित हे शब्द वगैरे आहेत. ते अशा पद्धतीनेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. व्याकरण फारसं विचारात घ्यायचं नाही. त्यानंतर मात करणे म्हणजे काय? तर विजय मिळवणे. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. मिठाचे रासायनिक नाव काय? तर सोडियम क्लोराईड त्यालाच आपण काय म्हणतो? NaCl. त्यानंतर बघा संसर्गजन्य रोग पसरवण्यासाठी खालीलपैकी कोणती कारणे आहेत? तर सर्व. त्यानंतर बघा स्वाईन फ्लू हा आजार कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर डुक्कर या प्राण्याशी संबंधित आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशाचे नाव काय आहे? तर वास्को दी गामा आहे. मित्र काय करतात? हे प्रश्न आहे असं पाठ करतात. परंतु तुम्हाला जर विचारलं की कोणत्या किनाऱ्यावरती पोहोचला होता? तर लक्षात ठेवा पश्चिम किनाऱ्यावरती आणि कोणत्या देशाचा खलाशी होता? तर पोर्तुगीज म्हणजे या 3 गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पश्चिम किनारा, पोर्तुगीज आणि वास्को दी गामा. त्यानंतर बघा औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या देशात झाला? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड आणि जगाचा कारखाना म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर इंग्लंडला ओळखलं जातं. त्यानंतर बघा जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न स्टील कंपनी हा पोलाद निर्मितीचा कारखाना कुठे स्थापन केला? तर जमशेदपूर. आता याचं साल जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला आहे ते WH क्वेश्चन तयार करायला सांगितलेलं आहे. सचिन्स कार इज रेड इन कलर. तर याचं उत्तर आहे हुज. प्रश्न क्रमांक 66 आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे भूकवच. 67 आहे WWW चा तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलेला आहे तर वर्ल्ड वाईड वेब.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठल्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर एक शिंगा गेंडा या प्राण्यासाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशास पृथ्वीस येण्यास किती कालावधी लागतो? तर 8 मिनिटे या ठिकाणी लागतात. स्वातंत्र्योत्तर काळातील हंगामी सरकारचे प्रमुख कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. हंगामी सरकारची स्थापना केलेली होती आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. भारत पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली होती? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केलेली होती. गोवा राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाले? तर त्याचं उत्तर आहे 1961. प्रश्न क्रमांक 73 आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली होती? तर यशवंतराव चव्हाण. आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोणी आपला कार्यभार पार पडलेला आहे. म्हणजे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती असणारी व्यक्ती कोण आहे? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा, आय राईट अ स्टोरी या वाक्याचा काळ ओळखा. म्हणजे मी कथा लिहितो या वाक्याचा काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. मित्रांनो, इंग्रजीचे प्रश्न बघून घाबरून जायचं नाहीये. तुम्ही आत्ता इंग्रजी स्किप करा आणि बाकीच्या राहिलेल्या गोष्टी करा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणत्या गोष्टी वाचायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी स्किप करायच्या आहेत हे जर कळायचं असेल तर पाठीमागे मी जे अभ्यासाचे व्हिडिओ दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. राज्यपालाची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून केली जाते? तर राष्ट्रपती. राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचं उत्तर आहे राज्यपाल. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. आता जर इथं बघितलं तुम्ही क्षेत्र, तर बघा क्षेत्र म्हणजे तुम्हाला असं क्षेत्र आणि 7 यावरून लक्षात येईल की क्षेत्रफळ आणि 7 म्हणजे सिमिलर वर्ड आहेत. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एक ट्रिक्स आहे साधी, की क्षेत्रफळ जर बघितलं तर त्याचा नंबर आहे 7वा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया किंवा मित्रांनो हे जर नाव तुम्हाला पेपरमध्ये विचारलं नाही, तर तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाईल, की भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिलं? हे तुम्हाला इंग्रजीमध्ये आहे. तेच मराठीमध्ये जर विचारलं, की भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिलं? किंवा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. आणि भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर अगदी लहान मूल सुद्धा सांगेल, की भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण हे 80 प्रश्न जे आहेत ते बघितलेले आहेत. पुढच्या पेपरमध्ये आपल्याला 80 प्रश्न बघायचे आहेत. जे काही जिल्हे आहेत किंवा त्यांचे विभाग आहेत ते आपण बघायचे. जवळ-जवळ 50 प्रश्नपत्रिका आपल्याला बघायच्या आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि खरंच जर आमच्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल तर निश्चितपणे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.